गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मागच्या तासाला आपण क्रोमोझोम ही कन्सेप्ट सुरू केली होती, कंप्लीट बघून झालेली नव्हती. आजच्या तासाला आपण क्रोमोझोम म्हणजे काय नेमकं ह्याच्या डिटेल्स बघणार आहोत. सुरुवातीलाच बघा, क्रोमोझोम मराठीमध्ये आपण त्याला गुणसूत्र असं म्हणतो. बऱ्याचदा हा शब्द तुम्ही ऐकला असेल. असं म्हटलं जातं बघा की ह्युमन कन्सिस्ट ऑफ 46 क्रोमोझोम इन देअर एव्हरी सेल. म्हणजे मानवाच्या प्रत्येक पेशींमध्ये गुणसूत्र किती असतात? 46. दॅट मीन्स 23 पेअर्स, 23 जोड्या असतात. असं तुम्ही वाक्यपुस्तकामध्ये वाचलं असेल, ऐकलं असेल. तुम्हाला हे मला वाटते 10वीपर्यंतच्या इयत्तामध्ये बऱ्यापैकी झालेलं आहे. आता हे क्रोमोझोम जे असतात हे नेमके कसे असतात त्याचं स्ट्रक्चर आपण बघणार आहोत. क्रोमोझोम्स आर फिलामेंटस बॉडी प्रेझेंट इन द युकॅरियोटिक सेल. आता प्रत्येक युकॅरियोटिक, मराठीमध्ये आपण त्याला दृश्य केंद्रकी पेशी असं म्हणतो, बरोबर. जी वेल डेव्हलप झालेली सेल आहे त्या सेलमध्ये किंवा पेशीमध्ये क्रोमोझोम्स प्रेझेंट दिसतात. आता हे क्रोमोझोम्स जे असतात हे कसे असतात तर फिलामेंटस बॉडी किंवा त्याला आपण कलरफुल बॉडी असं म्हणू. आपल्या पेशींमध्ये रंग दिल्यानंतर एखादा धागा ज्या पद्धतीनं दिसेल किंवा आपण वेगवेगळ्या रंगांचे धागे बघतोच, बरोबर. दोरा, थोडक्यात दोरा, रंग कलरफुल दोरे जे असतात त्या दोऱ्यांचा जसा आकार आहे सेम त्या पद्धतीचं स्ट्रक्चर आपल्या पेशींमध्ये असतं. त्या कलरफुल अशा बॉडीला आपण काय म्हणतो? क्रोमोझोम असं म्हणतो, बरोबर. तर क्रोमोझोम्स आर फिलामेंटस बॉडी प्रेझेंट इन युकॅरियोटिक सेल. कलरफुल बॉडी प्रेझेंट असतात पेशींमध्ये, त्याला आपण क्रोमोझोम म्हणायचं. आता ही जी टर्म आहे क्रोमोझोम, W. वॉल्डेअर यांनी 1888 ही कन्सेप्ट पहिल्यांदा सांगितली. हे ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. द साईज ऑफ क्रोमोझोम व्हॅरीज फ्रॉम स्पीसीज टू स्पीसीज. आता स्पीसीज म्हणजे थोडक्यात एखादी जात, बरोबर. प्राण्यांची जात. मानव ही एक जात आहे, बरोबर. मांजर ही दुसरी जात आहे. कुत्रा ही एक जात आहे. म्हणजे कुत्रा ही एक स्पीसीज झाली, बरोबर. मांजर ही एक स्पीसीज झाली. बदक असतील, कावळे असतील, गरुड असेल, गायी असतील, म्हैशी असतील, सिंह, वाघ, बरोबर. हे प्रत्येक वेगवेगळ्या जाती आहेत. तर त्या प्रत्येक जातींमध्ये क्रोमोझोमचा नंबर हा वेगळा असतो. त्यानंतर इच मेटाफेज क्रोमोझोम व्हॅरीज फ्रॉम 0.1 to 33 μm. प्रत्येक क्रोमोझोमचा जो आकार आहे तो कसा आहे? त्याची लांबी साधारणपणे 0.1 ते 33 मायक्रोमीटर असते आणि त्याची थिकनेस म्हणजे जाडी साधारण 0.2 to 2 मायक्रोमीटर इन थिकनेस जाडी असते एवढी. क्रोमोझोम्स आर व्हिजिबल ओनली ड्युरिंग सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन म्हणजे पेशी विभाजन. ज्यावेळेला पेशी विभाजन होत असतं त्यावेळेला ह्या क्रोमोझोमचा थिकनेस वाढलेला असतो आणि त्यामुळंच त्यावेळेला क्रोमोझोम हे कसे असतात? व्हिजिबल म्हणजे दृश्य स्वरूपात असतात. त्यावेळेला आपण मायक्रोस्कोपखाली क्रोमोझोम ऑब्झर्व करू शकतो. दे आर कॅपेबल ऑफ सेल्फ रेप्लिकेटिंग अँड प्ले इम्पॉर्टंट रोल इन हेरिडिटी, म्युटेशन, व्हेरिएशन, इव्होल्युशनरी डेव्हलपमेंट ऑफ युकॅरियोटिक स्पीसीज. तर हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे बघा की क्रोमोझोममध्ये सेल्फ रेप्लिकेशनची पॉवर असते. तर याच्या अगोदर आपण DNA रेप्लिकेशन बघितलं आहे, बरोबर. अगोदरच्या चॅप्टरमध्ये DNA रेप्लिकेशन होतं म्हणजे काय होतं तर DNA डुप्लिकेशन होतं. थोडक्यात जो DNA आहे त्याची एक्झॅक्ट दुसरी कॉपी तयार होणं म्हणजे DNA रेप्लिकेशन. तीच कन्सेप्ट आहे. क्रोमोझोम हे DNA पासूनच बनतात. म्हणजे ज्या वेळेला DNA रेप्लिकेशन होतं त्याच वेळेला अप्रत्यक्षपणे क्रोमोझोमचं रेप्लिकेशन किंवा डुप्लिकेशन होत असतं. म्हणजे एका क्रोमोझोमपासून दुसरा क्रोमोझोम तयार होत असतो आणि त्यामुळं दे प्ले इम्पॉर्टंट रोल. त्यामुळंच ते काय करतात? एक इम्पॉर्टंट रोल प्ले करतात इन हेरिडिटी, म्युटेशन, व्हेरिएशन अँड इव्होल्युशनरी डेव्हलपमेंट. त्याचा अर्थ काय बघा? हेरिडिटी म्हणजे एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये कॅरेक्टर ट्रान्सफर करणं, हे क्रोमोझोमचं काम आहे. त्यानंतर म्युटेशन म्हणजे काय तर सडन चेंज, एखादा बदल होतो, सडन चेंज जो होतो, बदल होतो, त्याला आपण म्युटेशन असं म्हणतो. मग बऱ्याचदा तुम्ही आता टी व्हीला एक मसल डिस्ट्रॉफी म्हणून आजार ऐकताय बघा. वेदिका नावाच्या मुलीला झालेला आहे की स्पायनल मसल
त्यामध्ये काय होत असतं तर प्रत्येक जो जीन आहे बरोबर, प्रत्येक जीन हा कुठलं तरी एखादं काम कॅरी आउट करत असतो आणि तो जीन ज्यावेळेला डिफेक्टिव्ह असतो त्यावेळेला त्याच्यापासून जे प्रोटीन्स तयार होतात ते प्रोटीन प्रॉपरली तयार होत नाहीत आणि त्यामुळं प्रोटीनच्या कमतरतेमुळं तिथे जे काही मसलला लागणारे प्रोटीन आहेत ते कमी पडतात, पर्यायानं त्याचं काम स्टॉप होतं, त्यामुळं ऑर्गनवरती त्याचा इफेक्ट होतो, असा तो आजार आहे. आता हे सांगायचं तात्पर्य हे की तिथं हा आजार कशामुळे झाला आहे तर जीनमध्ये झालेलं म्युटेशन. सगळ्याच माणसांना हा आजार होतो आहे का? नाही होत. सगळ्यांचं जेनेटिक्स आपलं बऱ्यापैकी सारखं आहे बरोबर, पण त्यामध्ये ज्या व्यक्तीच्या जेनेटिक्समध्ये म्युटेशन होतं आहे, बदल होतो आहे, अचानक झालेला एखादा बदल जो असतो त्या बदलामुळं त्या जीनचं काम प्रॉपरली होत नाही. त्यामुळे बऱ्यापैकी जे म्युटेशन होतं त्या म्युटेशनमुळे एखादा डिसीजच त्या व्यक्तीला होत असतो, त्याला आपण जेनेटिक डिसऑर्डर असं म्हणतो. तर हे जे जेनेटिक डिसऑर्डर असतात ते बऱ्यापैकी म्युटेशनमुळं होत असतात. त्यानंतर व्हेरिएशन म्हणजे बदल, पालकांमध्ये आणि मुलांमध्ये जो बदल असतो तो बदलसुद्धा कशामुळं आहे? व्हेरिएशनमुळं आहे. आणि ते व्हेरिएशन कुणामुळं होतं? क्रोमोझोममुळं होतं बरोबर. आणि इव्हॉल्युशन, आता इव्हॉल्युशन म्हणजे उत्क्रांती म्हणजे काय तर आपण मानव ही जात अचानक तयार झाली आहे का? नाही. तर मानवाची उत्पत्ती कशी झाली आहे त्याच्या पाठीमागं एक हिस्ट्री सांगितली जाते. हिस्ट्री म्हणण्यापेक्षा ही सायंटिफिक काय म्हणू आपण, एक थेरी आहे की ज्याच्यामध्ये काय सांगितले, मानवाची उत्क्रांती नेमकी कशी झाली. माकडापासून मानवाची निर्मिती झाली असं आपण म्हणतो. मग ती निर्मिती होत असताना हळूहळू त्याच्यामध्ये बदल होत गेला आणि एक टप्पा असा आला की आपण मानवाची निर्मिती झाली असं म्हणू शकतो. तर तो जो बदल आहे त्याला आपण उत्क्रांती असं म्हणतो. तर ही उत्क्रांतीसुद्धा कशामुळे होते तर क्रोमोझोममुळेच होत असते. तर क्रोमोझोम ह्या सगळ्याला रिस्पॉन्सिबल आहेत बरोबर. म्हणजे अगदी अनुवंशिकतेला पण आहेत, म्युटेशनमुळे होणारा एखादा डिसीज असेल त्यालासुद्धा क्रोमोझोमच रिस्पॉन्सिबल आहेत. व्हेरिएशन बदल जे होत आहेत त्यालासुद्धा क्रोमोझोम रिस्पॉन्सिबल आहेत. शिवाय उत्क्रांती जी होत आहे अजूनही पुढच्या काळामध्ये मानवाची वेगळी काहीतरी आपण म्हणू व्हर्जन बरोबर आहे. जसं एक सॉफ्टवेअरमध्ये वेगवेगळे व्हर्जन निघतात तसं मानवामध्ये सुद्धा एखादं वेगळी स्टेज बघायला मिळेल आपल्याला. त्याला बराच कालावधी जावा लागतो, बऱ्याच हजारो वर्षांचा कालावधी जावा लागतो, त्यावेळेला हे इव्हॉल्युशन होत असतं. तर हे इव्हॉल्युशन जे आहे त्यालासुद्धा रिस्पॉन्सिबल कोण आहेत? क्रोमोझोमच आहेत. केमिकली युकॅरियोटिक क्रोमोझोम्स आर मेडअप ऑफ DNA, हिस्टोन अँड नॉन हिस्टोन प्रोटीन. हे क्रोमोझोम्स कशापासून बनतात तर मुख्य घटक त्यामधला DNA असतो आणि त्या DNAला बाइंडिंग करण्यासाठी बाइंडिंग प्रोटीन म्हणून वापरले जातात हे हिस्टोन आणि नॉन हिस्टोन प्रोटीन. जसं आपण घर बांधताना विटा एकमेकांना कनेक्ट करण्यासाठी सिमेंट वापरतो बरोबर, तसं हे सिमेंटिंग मटेरियल म्हणून ह्या प्रोटीनचा वापर केला जातो. पण ॲक्च्युली जेनेटिक्समध्ये किंवा हेरिडिटीमध्ये प्रोटीनचा काहीही रोल नसतो. रोल कोणाचा आहे? फक्त DNAचा आहे. त्यानंतर नंबर ऑफ क्रोमोझोम्स इज स्पेसिफिक अँड कॉन्स्टंट फॉर अ पर्टिक्युलर स्पीसीज. प्रत्येक स्पीसीजमध्ये क्रोमोझोमचा नंबर हा स्पेसिफिक असतो आणि तो कॉन्स्टंट राहतो. त्याच्या लाईफटाईममध्ये तो कॉन्स्टंट राहतो, त्याच्यामध्ये बदल होत नाही. म्हणजे थोडक्यात बघा, आपण सगळी मानवजात जी आहे त्या मानवजातीमध्ये प्रत्येकाच्या सेलमध्ये क्रोमोझोमचा नंबर हा किती असणार आहे? 46च असणार आहे. फक्त एक्सेप्शनल केस कुठले? जे काही डिसऑर्डर आहेत ते डिसऑर्डर आपण पुढं बघणार आहोत, त्यामध्ये क्रोमोझोमचा नंबर बदलतो, त्यामुळं कुठला डिसीज होतो ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. देअरफॉर इट इज अ ग्रेट इम्पॉर्टन्स इन दी स्टडी ऑफ फायलोजेनी अँड टॅक्झॉनॉमी ऑफ दी स्पीसीज. म्हणजे एखाद्या स्पीसीजचं ज्यावेळेला आपण इव्हॉल्युशनरी स्टडी करतो त्याला फायलोजेनिक स्टडी असं म्हणतात. मग त्या स्पीसीजचा अभ्यास करताना आपल्याला ते सोपं जातं, कारण प्रत्येक स्पीसीजचा क्रोमोझोमचा नंबर हा कॉन्स्टंट असतो. त्यानंतर पुढची टर्म आहे बघा, द टर्म प्लॉइडी मीन्स डिग्री ऑफ रिपिटेशन ऑफ द प्रायमरी बेसिक नंबर ऑफ क्रोमोझोम दॅट इज X इन दी सेल. आता क्रोमोझोमचा नंबर त्याला प्लॉइडी असं म्हटलेलं आहे बघा. प्लॉइडी ही काय कन्सेप्ट आहे? आता समजा असं की एक सेट असतो क्रोमोझोमचा बरोबर, मग त्यामध्ये काही
ॲनिमलमध्ये किंवा प्लांटमध्ये एक सेट असेल, काहीमध्ये 2 असतील, काहीमध्ये 3 असतील, बरोबर. तर तो जो काही सेट आहे, बेसिक मूळचा जो एक सेट आहे, त्या सेटला आपण काय म्हणतो आहे, प्लॉयडी असं म्हणतो आहे. बघा, प्लॉयडीची टर्म लक्षात ठेवायची. प्लॉयडी म्हणजे काय आहे, डिग्री ऑफ रिपिटिशन ऑफ दी प्रायमरी बेसिक नंबर. तर एखाद्या प्रायमरी बेसिक नंबर किती वेळा रिपीट होतो आहे त्याला आपण काय म्हणत असतो आहे, प्लॉयडी असं म्हणत असतो आहे. तर तो नंबर थोडक्यात एक्स असं आपण कन्सिडर करूया. त्यानंतर व्हेन क्रोमोझोम नंबर इन अ सेल इज द एक्झॅक्ट मल्टिपल ऑफ द प्रायमरी बेसिक नंबर देन इट इज कॉल्ड यूप्लॉयडी. आता याच्यामध्ये 2 कन्सेप्ट असतात बघा, एक आहे यूप्लॉयडी आणि दुसरी आहे अनयूप्लॉयडी. आता यूप्लॉयडी म्हणजे काय आपण सुरुवातीला समजून घेऊया. यूप्लॉयडी म्हणजे हा जो एक्स नंबर आहे त्याच्या मल्टिपल कॉपीज, एक्झॅक्ट मल्टिपल कॉपीज ज्या वेळेला तयार होतात त्यावेळेला त्याला आपण यूप्लॉयडी असं म्हणतो. बघा, व्हेन क्रोमोझोम नंबर इन द सेल इज द एक्झॅक्ट मल्टिपल ऑफ प्रायमरी बेसिक नंबर, म्हणजे एक्स, मग त्या एक्सचे 2 एक्स होतील, 3 एक्स होतील, 4 एक्स होतील, बरोबर त्याला मल्टिपल असतात. अशा कंडिशनमध्ये आपण त्याला यूप्लॉयडी असं म्हणतो. आता त्यानुसार मग यूप्लॉयडीचे आणखीन प्रकार आहेत, मोनोप्लॉयडी, डिप्लॉयडी, ट्रिप्लॉयडी आणि टेट्राप्लॉइड्स, बरोबर. आता मोनोप्लॉइड म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये एकच सेट असतो, फक्त एक्स असणार आहे, त्यालाच आपण हॅप्लॉइडसुद्धा म्हणतो. त्यानंतर डिप्लॉइडमध्ये काय होतं, 2 सेट असतात. हा जो एक्स म्हणतोय आपण त्याला काय म्हणायचं, ते 2 सेट असतात म्हणून त्याला डिप्लॉइड्स असं म्हणतो. ट्रिप्लॉइड्स म्हणजे काय असणार आहेत, 3 सेट असणार आहेत. समजा असा 10चा सेट आहे एक, तर तो एक सेट असेल तर त्याला हॅप्लॉइड किंवा मोनोप्लॉइड म्हणायचं. 10चे 2 सेट असतील तर डिप्लॉइड म्हणायचं. 10चे 3 सेट असतील तर ट्रिप्लॉइड म्हणायचं. 10चे 4 सेट असतील तर त्याला टेट्राप्लॉइड असं म्हणायचं. मग यावरून आपण त्या पर्टिक्युलर ॲनिमलमध्ये किती सेट आहेत यावरून त्याची ओळख ठरली जाते. त्यानंतर पुढची जी कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितली अनयूप्लॉयडी, ह्याच्याबरोबर विरुद्ध आहे बघा. यूप्लॉयडीच्या विरुद्ध अनयूप्लॉयडी. ह्यामध्ये काय होतं, व्हेन क्रोमोझोम नंबर इज नॉट दी एक्झॅक्ट मल्टिपल ऑफ दी हॅप्लॉइड सेट इट इज कॉल्ड अनयूप्लॉयडी. आता समजा हा जो एक सेट आहे, बरोबर, एक्स हा सेट आपण धरूया. समजा तो 10चा सेट आहे, पण त्याच्यासारखा दुसरा सेट तयार होत असताना त्यामध्ये एखादा क्रोमोझोम मिसिंग होतो किंवा काय म्हणतो आपण कमी जास्त असतो किंवा कमी असतो. अशा कंडिशनमध्ये 2 सेट समान असू शकत नाहीत किंवा 3 सेट असतील ते 3 सेट समान असू शकत नाहीत. अशा कंडिशनमध्ये त्याला काय म्हटलं जातं, अनयूप्लॉयडी. लक्षात आलं, यूप्लॉयडी म्हणजे एक्झॅक्ट मल्टिपल कॉपीज असतात त्याचे किंवा मल्टिपल सेट, दोन्ही सेट एकसारखे असतात. म्हणजे 10चा एक सेट म्हटलं तर समजा 10चे 2 सेट असतील ह्याच्यामध्ये डिप्लॉइड, दोन्ही सेट सारखे असतात, त्याला म्हणायचं यूप्लॉयडी. इथं मात्र तसं नसतं, 2 सेट असतात मात्र ते दोन्ही सेट त्यामध्ये डिफरन्स असतो. त्या डिफरन्सला काय म्हणतो आहे आपण, अनयूप्लॉयडी. ठीक आहे. आता अनयूप्लॉयडी इज आयदर ॲडिशन ऑर डिलिशन ऑफ 1 or more क्रोमोझोम टू दी टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम इन दी सेल. म्हणजे जे काही क्रोमोझोम नंबर आहे त्यामध्ये एखादा ॲडिशन झालेला असतो किंवा डिलिशन झालेला असतो. मग अशी मी जे तुम्हाला सांगितलं की कमी जास्त प्रमाण होतं त्या क्रोमोझोमचं, त्यामुळं जे काही संख्या बदलते त्याला आपण अनयूप्लॉयडी असं म्हणतो आहे. आता त्यानंतर पुढची कन्सेप्ट बघूया आपण, स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम. गुणसूत्राची रचना नेमकी कशी असते. आता इथं डायग्रॅममध्ये दाखवलेलं आहे, हे जे स्ट्रक्चर आहे हे कशाचं आहे, क्रोमोझोमचं स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. आता ह्या स्ट्रक्चरमध्ये बघा बरेच पार्ट आहेत. हे स्ट्रक्चर बऱ्याचदा एक्झामलासुद्धा विचारलं जातं. ए टिपिकल क्रोमोझोम कन्सिस्ट ऑफ 2 क्रोमॅटिड्स जॉईन टुगेदर ॲट सेंट्रोमियर कॉल्ड प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन. आता इथं बघा तुम्हाला दिसतंय का, हा जो सेंटर पॉईंट आहे, बरोबर, व्हाईट कलरचा दिसतोय, याला काय म्हटलं जातं, सेंट्रोमियर असं म्हटलं जातं. याला काय म्हटलं जातं, सेंट्रोमियर, किंवा त्यालाच दुसरं एक नाव आहे प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन. बघा, सेंट्रोमियर किंवा प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन अशी 2 नावं आहेत. आता ॲक्च्युली हा क्रोमोझोम आणि हा क्रोमोझोम दोन्हीही क्रोमोझोमच आहेत, बरोबर. पण काय झालं आहे की इथं थोडक्यात हा क्रोमोझोम आहे
आणि हा क्रोमोझोम, दोन्ही पण क्रोमोझोमच आहेत. फक्त याच्यामध्ये दोन वेगवेगळे का दाखवलेत, पुढे जाऊन आपण ज्यावेळी प्रकार बघणार आहोत त्या प्रकारामध्ये आपल्या लक्षात येईल की हा मेटाफेज क्रोमोझोम आहे आणि हा वेगळा प्रकार आपण खाली बघणार आहोत, वेगळ्या प्रकारचा क्रोमोझोम आहे. तर त्यामुळं दोन वेगवेगळ्या आकाराचे क्रोमोझोम दाखवलेले आहेत. तर दोन्हीमध्ये पण लक्षात ठेवायचं, सेंट्रोमियर कशाला म्हणायचं, तर एका टिपिकल क्रोमोझोममध्ये 2 सिस्टर क्रोमॅटिड असतात, 2 क्रोमॅटिड्स, त्याला सिस्टर क्रोमॅटिड असं म्हटलं जातं. आता क्रोमोझोमचे 2 क्रोमॅटिड म्हणजे थोडक्यात 2 आर्म असं म्हटलं जातं, 2 हात क्रोमोझोमचे, बरोबर. तर हा एका बाजूचा एक हात, दुसऱ्या बाजूचा दुसरा हात, बरोबर, किंवा आर्म असं म्हणा. आणि ते 2 आर्म जॉईन केले जातात एका सेंट्रल पॉईंटला, त्याला सेंट्रोमियर असं म्हणतात. त्याला सेंट्रोमियर तर म्हणायचं किंवा प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन म्हणायचं. या डायग्रॅममध्ये बघा इथं आहे, एका बाजूला आहे, बरोबर, अगदी सेंटरला नाही आहे. त्याला आपण सेंट्रोमियर किंवा प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन असं म्हणतोय. कॉन्स्ट्रिक्शन म्हणजे खाच, पहिली खाच आहे ती, म्हणून त्याला प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन असं म्हणायचं. लक्षात आलं. आता त्यानंतर प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन कन्सिस्ट ऑफ डिस्क शेप्ड प्लेट कॉल्ड कायनेटोकोर. इट इज ॲट कायनेटोकोर स्पिंडल फायबर गेट अटॅच ड्युरिंग सेल डिव्हिजन. ज्यावेळेला सेल डिव्हिजन होत असते त्यावेळेला ॲनाफेजमध्ये, बघा तुम्हाला सेल डिव्हिजनची प्रोसेस आठवावी लागेल. ॲनाफेजमध्ये क्रोमोझोम हे दोन्ही बाजूला खेचले जातात, बरोबर. एक दोन्ही पोलकडं 2 क्रोमोझोम खेचले जातात. त्यावेळेला ते क्रोमोझोम स्पिंडल फायबरच्या मदतीनं खेचले जातात आणि ते स्पिंडल फायबर म्हणजे तो धागा जो असतो, तो धागा ह्या प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शनला काय होतो, अटॅच होतो. त्याला कायनेटोकोर असं म्हणतात. त्या कायनेटोकोर म्हणजे डिस्क असते इथे एक, त्या डिस्कला काय होतं, तो स्पिंडल फायबर्स काय होतात, अटॅच होतात. तर काय बघितलं आपण, क्रोमोझोममधला पहिला पार्ट बघितला, तो म्हणजे सेंट्रोमियर किंवा त्याला काय म्हणायचं, प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन. ह्या प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शनला दोन्ही बाजूला, या बाजूला एक, या बाजूला एक, दोन्ही बाजूला 2 आर्म हे कनेक्ट झालेले असतात. म्हणजे बघा हा एक आर्म आणि हा दुसरा आर्म, बरोबर. हे 2 आर्म ह्या सेंटरच्या प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शनला अटॅच झालेले असतात. ह्याच्या व्यतिरिक्त सम फ्यू क्रोमोझोम पजेस ॲडिशनल 1 or 2 कॉन्स्ट्रिक्शन कॉल्ड सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन. आता या पहिल्या क्रोमोझोममध्ये नाही, पण दुसऱ्या क्रोमोझोममध्ये दिसत आहेत बघा, हे सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन दिसते. म्हणजे थोडक्यात दुसरी खाच, बरोबर. इथं ही दुसरी खाच आहे, याला काय म्हणायचं, सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन. ठीक आहे. या क्रोमोझोममध्ये हे सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन दिसत नाही, पण इथं मात्र आपल्याला सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन दिसतंय. ॲट सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन ह्याच्यामध्ये पण प्रकार आहेत बघा. सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन एक असेल तर त्याला सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन फर्स्ट म्हणायचं. अजून तिसरी खाच असेल तर त्याला म्हणायचं सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन सेकंड, बरोबर. आता सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन फर्स्ट, न्यूक्लिओलस बिकम्स ऑर्गनाइज्ड ड्युरिंग इंटरफेज. आता ह्याच्यामध्ये न्यूक्लिओलस म्हणजे न्यूक्लियसच्या आतमध्ये जो केंद्रकीय असतो बघा, तो न्यूक्लिओलस ऑर्गनाइज्ड ड्युरिंग इंटरफेज. आता हे सेल डिव्हिजनमधले स्टेजेस आहेत, तिथं तो न्यूक्लिओलस काय होतो, ऑर्गनाइज होतो. तर हा सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन एवढंच जरी लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे. त्यानंतर सॅटेलाईट बॉडी किंवा त्याला सॅट बॉडी असं सुद्धा शॉर्टमध्ये म्हणतात, इज अटॅच्ड ॲट सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन सेकंड इन व्हेरी फ्यू क्रोमोझोम. काही थोड्याफार प्रमाणात सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन सेकंड असतं बघा. आता हे ते कुठं दिसतंय, ही तिसरी खाच आहे, बरोबर. सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन ह्या डायग्राममध्ये नीट ओळखत नाही आहे. हे सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन फर्स्ट आहे आणि हे सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन सेकंड आहे, बरोबर. तर ह्या सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन सेकंडलाच सॅट बॉडी म्हणजे काय म्हणतो आपण, इथं दिलं आहे बघा, हे सॅटेलाईट बॉडी काय झालेली असते, अटॅच झालेली असते. आता त्यानंतर द टिप ऑफ द क्रोमोझोम इज कॉल्ड टीलोमियर. इथं दिलेलं आहे बघा, हा टिप जो आहे, ह्या टिपला काय म्हणायचं, टीलोमियर. म्हणजे क्रोमोझोमचा थोडक्यात एक टोकाचा भाग, त्याला टीलोमियर असं म्हणायचं. ईच क्रोमॅटिड इज टर्न कंटेन्स ए लॉंग अनब्रांच सेंडर हायली कॉइल्ड DNA थ्रेड कॉल्ड क्रोमोनेमा.
आता आतमध्ये हे क्रोमोनेमा कशाला म्हणायचं तर बघा अशी कॉइलिंग दिसत आहेत का आतमध्ये याच्यामध्ये, ह्याच्यामध्ये काय दिसत आहेत कॉइलिंग दिसत आहेत बघा ह्या डायग्राममध्ये आहे का. हे DNA कॉइलिंग असतात. म्हणजे प्रत्येक क्रोमोझोममध्ये मगाशी मी तुम्हाला सांगितलं की क्रोमोझोम कशापासून बनतात, DNA आणि प्लस हिस्टोन नॉन हिस्टोन प्रोटीन असतात बरोबर. तर त्या क्रोमोझोममध्ये DNAचा जो पार्ट असतो त्या DNAचा पार्टला कॉइल झालेला त्याला म्हणायचं असतं क्रोमोनेमा. ठीक आहे. आता हा क्रोमोनेमा झाला. एक्सटेंडिंग थ्रू आउट दी लेंथ ऑफ दी क्रोमॅटिड, म्हणजे क्रोमॅटिडच्या पूर्ण लेंथमध्ये तो एक्सटेंड झालेला असतो. त्यानंतर सरफेस ऑफ दी क्रोमोझोम बियर्स नंबर ऑफ स्मॉल स्वेलिंग कॉल्ड क्रोमोमियर. तर क्रोमोमियर म्हणजे काय बघा, इथं डायग्राममध्ये दिसते बघा हे क्रोमोमियर. त्या सरफेसवरती असे स्वेलिंग्स दिसतात कॉईल झालेले बरोबर. ते कॉईल झालेले जे स्वेलिंग्ज आहेत त्या स्वेलिंगला काय म्हणायचं, क्रोमोमियर म्हणायचं. बघा आणखीन एकदा मी रिपीट करते, स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम. या स्ट्रक्चरमध्ये काय दिसतं आपल्याला, सेंटरला सेंट्रोमियर किंवा त्याला आपण प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन म्हणतोय, पहिली खाच दिसते बरोबर. या डायग्राममध्ये इथं आहे. तर हे सेंट्रोमियरचं काम काय तर 2 आर्म अटॅच करून ठेवायचे. दोन्ही बाजूला 2 आर्म अटॅच करण्याचं काम सेंट्रोमियरचं असतं बरोबर. त्यानंतर दुसरा त्या प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शनमध्ये किंवा सेंट्रोमियरमध्ये कायनॅटोकोर नावाची एक प्लेट असते. त्या प्लेटला स्पिंडल फायबर अटॅच होतात. हा झाला पहिला पार्ट. त्यानंतर याच्या व्यतिरिक्त सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन म्हणजे दुसऱ्या खाचा, आणखीन काही खाचा असतात. या डायग्राममध्ये दिसते बघा, इथं एक खाच आहे आणि इथं दुसरी. मग त्यामध्ये पहिली जी खाच आहे त्याला म्हणायचं प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन, सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन फर्स्ट आणि सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन सेकंड अशी त्यांना नावं दिली जातात. त्यानंतर सॅटेलाईट बॉडी, एका बाजूला सॅटेलाईट बॉडी असते आणि दुसऱ्या बाजूला टीलोमियर असतो. एवढं लक्षात ठेवायचं. काय काय आहे बघा, सेंटरला सेंट्रोमियर म्हणजे हा सेंट्रोमियर, हा सेंटरला नाही आहे, थोडासा बाजूला आहे. त्यानंतर सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन, सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन 2 खाचा बरोबर. एका बाजूला सॅट बॉडी, सॅटेलाईट बॉडी बरोबर, आणि दुसऱ्या बाजूला टीलोमियर. अशा पद्धतीनं स्ट्रक्चर आहे. त्यानंतर DNAचं जे कॉइलिंग आहे त्याला क्रोमोनेमा असं म्हणायचं. आणि जे स्वेलिंग्ज आहेत क्रोमोझोमवरती स्वेलिंग दिसतात, असे गुंडाळे दिसतात बघा, अशा पद्धतीचे आहेत का, हे गुंडाळे जे आहेत त्याला यांना म्हणायचं क्रोमोमियर. तर अशा पद्धतीनं एका क्रोमोझोमचं, टिपिकल क्रोमोझोमचं स्ट्रक्चर असतं. आता त्याच्या पुढं जाऊन आपल्याला दुसरा पार्ट बघायचा आहे, टाईप्स ऑफ क्रोमोझोम. मगाचपासून मी तुम्हाला सांगते की हे 2 क्रोमोझोम वेगळ्या आकाराचे दिसत आहेत. का दिसत आहेत ते आपण इथं बघणार आहोत. डिपेंडिंग अपॉन दी पोझिशन ऑफ क्रोमोझोम देअर आर 4 टाईप्स किंवा शेप ऑफ दी क्रोमोझोम. त्याच्या सेंट्रोमियरच्या पोझिशनवरून, आता सेंट्रोमियर म्हणजे काय बघा, मगाशी इथं बघितलं आपण, हा सेंटरचा जो पॉईंट आहे याला काय म्हटलं जातं, सेंट्रोमियर. ह्या सेंट्रोमियरच्या पोझिशनवरून क्रोमोझोमचे 4 शेप पडतात किंवा 4 प्रकार पडतात. आता हा बघा पहिला प्रकार कुठला आहे, मेटासेंट्रिक क्रोमोझोम. त्याचा शेप आहे व्ही बघा. आता हा कुठला आहे इथं बरोबर. याला एक तर मेटासेंट्रिक क्रोमोझोम म्हणायचं किंवा व्ही शेप्ड क्रोमोझोम म्हणायचं. दोन्ही आकार इथे दाखवलेले आहेत. आता याला असं का म्हणायचं, सेंट्रोमियर इज सिच्युएटेड इन दी मिडल ऑफ दी क्रोमोझोम. क्रोमोझोमच्या बरोबर मिडलला, सेंटरला दोन्ही आर्म एकाच आकाराचे असतात आणि सेंटरला सेंट्रोमियर असतो. त्यावेळी त्याला काय म्हणायचं, मेटासेंट्रिक क्रोमोझोम. आणि त्यामुळेच हा इथं सेंट्रोमियर असल्यामुळे त्याचा आकार व्ही शेपचा दिसतो बरोबर. 2 आर्म्स ऑफ क्रोमोझोम आर नियरली इक्वल इन साईज. दोन्ही आर्म एकाच साईजचे असतात. हा झाला मेटासेंट्रिक क्रोमोझोम. त्यानंतर सब मेटासेंट्रिक किंवा त्यालाच एल शेप्ड क्रोमोझोम आपण म्हणतोय बरोबर. सब मेटासेंट्रिक किंवा एल शेप्ड क्रोमोझोम. तर हा क्रोमोझोम कसा आहे बघा, सेंट्रोमियर इज सिच्युएटेड सम डिस्टन्स अवे फ्रॉम दी मिडल. याच्यामध्ये काय होतं, सेंट्रोमियर हा सम डिस्टन्स अवे फ्रॉम दी मिडल. हे काही काही वाक्य आहेत बघा, ती वाक्य लक्षात ठेवायची. मेटाफेजमध्ये सेंट्रोमियर प्रेझेंट ॲट मिडल बरोबर. सब मेटामध्ये काय दिलं आहे, सेंट्रोमियर इज सिच्युएटेड सम डिस्टन्स अवे फ्रॉम दी मिडल.
मध्यापासून काही डिस्टन्स लांब, म्हणजे बघा हा सब मेटासेंट्रिक आहे, बरोबर. याच्यामध्ये काय दिसते, अगदी सेंटरला नाही आहे, बरोबर, सेंटरपासून थोडंसं लांब आहे. अशा कंडिशनमध्ये त्याला आपण काय म्हणतो, सब मेटासेंट्रिक क्रोमोझोम. याच्यामध्ये वन आर्म ऑफ दी क्रोमोझोम इज शॉर्ट दॅन अदर, म्हणजे एक आर्म लॉंग आहे आणि दुसरा आर्म काय आहे, शॉर्ट आहे. हा, आणि त्यामुळं ज्यावेळेला हे क्रोमोझोम सेंट्रोमियरला धरून खेचले जातात त्यावेळेला त्याचा आकार कसा दिसतो, एल शेपचा दिसतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर तिसरा ॲक्रोसेंट्रिक क्रोमोझोम, त्याचा शेप जे शेपचा दिसतो. ही डायग्रॅम आहे बघा ॲक्रोसेंट्रिकची. आता यामध्ये काय दिले, सेंट्रोमियरची पोझिशन काय आहे, सेंट्रोमियर इज सिच्युएटेड नियर दी एंड ऑफ दी क्रोमोझोम. क्रोमोझोमच्या एंडच्या जवळ, एंडला नाही आहे, कुठं आहे, एंडच्या जवळ. हे शब्द प्रॉपर लक्षात ठेवायचे. सेंट्रोमियर इज सिच्युएटेड नियर दी एंड ऑफ दी क्रोमोझोम, म्हणजे नियर दी एंड ऑफ दी क्रोमोझोम हा महत्त्वाचा मुद्दा आहे. अगदी सेंटरला नाही आहे, सेंटरपासून थोडंसं लांब पण नाही आहे, त्याच्यापेक्षाही थोडं लांब आहे, त्याला आपण काय म्हणतो आहे, ॲक्रोसेंट्रिक क्रोमोझोम. यामध्ये काय कंडिशन असते, वन आर्म ऑफ क्रोमोझोम इज व्हेरी शॉर्ट व्हाईल अदर इज लॉंग. याच्यामध्ये एक आर्म टोटली लॉंग दिसतो आहे, दुसरा एकदम शॉर्ट दिसतो आहे. आणि ह्याच्यामध्ये हा शेप जो आहे तो जे शेपचा दिसतो आहे, म्हणून याला जे शेपला क्रोमोझोम म्हणायचं. त्यानंतर शेवटचा जो आहे टिलोसेंट्रिक, बरोबर, हा कसा दिसतो, आय शेपचा दिसतो, आय शेप आहे ह्याचा, टिलोसेंट्रिक हा क्रोमोझोम, बरोबर. यामध्ये काय दिले बघा, सेंट्रोमियर इज सिच्युएटेड ॲट दी टिप ऑफ दी क्रोमोझोम. काय दिलं याच्यामध्ये, सेंट्रोमियर कुठं आहे, सिच्युएटेड ॲट दी टिप ऑफ दी क्रोमोझोम, म्हणजे अगदी क्रोमोझोमच्या टोकाला इथं सेंट्रोमियर आहे, बरोबर. इट शोज ओनली वन आर्म अँड ॲपियर्स रॉड शेप. याच्यामध्ये एकच आर्म दिसतो आहे, दुसरा आर्म दिसत नाही, त्यामुळं हा एकाच आर्मचा क्रोमोझोम आहे आणि दिसताना रॉड शेपचा किंवा आय शेपचा दिसतो आहे. लक्षात आलं तुमच्या. काय बघितलं आपण, टाईप्स ऑफ क्रोमोझोम बघितले. हे क्रोमोझोमचे टाईप्स कशावरून ठरतात, डिपेंडिंग अपॉन पोझिशन ऑफ सेंट्रोमियर. सेंट्रोमियर म्हणजे ही जी डिस्क दिसते की नाही, ही डिस्क नेमकी कुठं आहे त्यावरून क्रोमोझोमचा शेप किंवा प्रकार ठरतो. पहिला प्रकार मेटासेंट्रिक, त्याच्यामध्ये सेंट्रोमियर इज प्रेझेंट मिडल ऑफ दी क्रोमोझोम. बघा हे महत्त्वाचे शब्द लक्षात ठेवा, मेटासेंट्रिकमध्ये मिडल ऑफ दी क्रोमोझोम. त्यानंतर सब मेटासेंट्रिकमध्ये सम डिस्टन्स अवे फ्रॉम दी मिडल. हां, सब मेटासेंट्रिकमध्ये सम डिस्टन्स अवे फ्रॉम मिडल, मध्यापासून थोडंसं लांब, बरोबर. ॲक्रोसेंट्रिक नियर दी एंड ऑफ क्रोमोझोम, क्रोमोझोमच्या एंडला थोडंसं जवळ, बरोबर, नियर दी एंड ऑफ क्रोमोझोम, त्याला ॲक्रोसेंट्रिक म्हणायचं. आणि शेवटचा टिलोसेंट्रिक, टिप ऑफ दी क्रोमोझोम, क्रोमोझोमच्या कुठं आहे, अगदी टिपला आहे आणि त्यामुळं इथं एकच आर्म असतो, दुसरा आर्मच नसतो, त्यामुळं त्याचा शेप हा रॉडसारखा दिसतो किंवा आय शेप दिसतो. आता या डायग्रॅममध्ये बघा तुमच्या लक्षात येते का, हा जो क्रोमोझोम आहे तो कसा दिसतोय, मेटासेंट्रिक आहे, कारण क्रोमोझोम सेंट्रोमियर कुठं आहे, मिडलला आहे. आणि इथं मात्र कसं आहे, सम डिस्टन्स अवे फ्रॉम दी मिडल, म्हणजे थोडक्यात हा सब मेटासेंट्रिक क्रोमोझोम आहे. हा दुसरा कसला आहे, सब मेटासेंट्रिक क्रोमोझोम आहे. लक्षात आलं. तर हे आपण बघितलं टाईप्स ऑफ क्रोमोझोम. त्यानंतर आता पुढचा मुद्दा आपण बघणार आहोत, सेक्स क्रोमोझोम. काय बघायचं आहे बघा याच्यात आपल्याला, सेक्स क्रोमोझोम. आता सेक्स क्रोमोझोम कशाला म्हणायचं, ह्याच्या अगोदर तुम्ही मला वाटते क्रोमोझोमविषयी ऐकलं असेल. आता ह्युमनचंच उदाहरण घेऊया आपण. त्यामध्ये मगाशी मी तुम्हाला सांगितलं की ह्युमन कन्सिस्ट ऑफ 46 क्रोमोझोम, दॅट मीन्स 23 पेअर्स, बरोबर. क्रोमोझोमच्या गुणसूत्राच्या 23 जोड्या असतात, बरोबर. आता ह्या 23 जोड्या ज्या असतात त्यामध्ये पहिली जोडी, दुसरी जोडी, तिसरी जोडी, चौथी जोडी, बरोबर, अशा 23 जोड्या असतात. त्यामधली जी शेवटची जोडी आहे 23वी जी जोडी आहे किंवा पेअर आहे, त्या पेअरला आपण काय म्हणतोय, सेक्स क्रोमोझोम म्हणतोय. त्या दोन्ही क्रोमोझोमना काय म्हणतोय आपण, सेक्स क्रोमोझोम म्हणतोय, बरोबर. आता
आता त्यांनाच सेक्स क्रोमोझोम का म्हणायचं? कारण बघा इथं त्याचं डेफिनेशन दिलेलं आहे. द क्रोमोझोम विच आर रिस्पॉन्सिबल फॉर डिटर्मिनेशन ऑफ सेक्स आर कॉल्ड सेक्स क्रोमोझोम. एखाद्या पर्टिक्युलर ऑफस्प्रिंगचा म्हणजे जो नवीन बालक जन्माला येणार आहे त्या बालकामध्ये त्याचा सेक्स कुठला असणार आहे हे डिटरमाइन करण्याचं काम ही जोडी करत असते. हे जे सेक्स क्रोमोझोमची 23वी पेअर आहे की नाही, ही पेअर काय करत असते? त्या बेबीचा किंवा त्या ऑफस्प्रिंगचा सेक्स डिटरमाइन करत असते. थोडक्यात सेक्स ठरवत असते. त्यामध्ये नेमके कुठले क्रोमोझोम आहेत यावरती ती बेबी गर्ल आहे की बॉय आहे हे ठरतं किंवा सेक्स डिटरमाइन होतो. अशा जोडीला काय म्हणतो आपण? सेक्स क्रोमोझोम म्हणतो किंवा त्यालाच ॲलोझोम्स असं सुद्धा म्हणतात. हे एक लक्षात ठेवा, ॲलोझोम म्हणजेच काय? सेक्स क्रोमोझोम. नेक्स्ट पॉईंट बघा, ह्युमन बीइंग अँड अदर मॅमल्स हॅव XY क्रोमोझोम्स ॲज सेक्स क्रोमोझोम. म्हणजे मी आत्ता तुम्हाला जे सांगितलं 23वी जोडी, ह्या 23व्या जोडीमध्ये काय असतं तर हे जे 2 क्रोमोझोम असतात, एक तर X असेल किंवा Y असेल, ही क्रोमोझोमची जोडी असते. ह्याला आपण काय म्हणतो? सेक्स क्रोमोझोम असं म्हणतो. X क्रोमोझोम इज स्ट्रेट. ह्या दोन्हींमध्ये आता काय फरक आहे ते सांगितले बघा. X क्रोमोझोम हा कसा असतो? स्ट्रेट, रॉड लाईक अँड लॉंगर दॅन Y क्रोमोझोम. X क्रोमोझोम हा Y क्रोमोझोमपेक्षा स्ट्रेट, रॉड आणि लॉंगर आहे. म्हणजे त्याची लांबी थोडक्यात जास्त असते. तात्पर्य काय? X क्रोमोझोम हा लांबीनं जास्त असतो तर Y क्रोमोझोम हा लांबीनं कमी असतो. त्यानंतर पुढचा मुद्दा बघा, X क्रोमोझोम इज मेटासेंट्रिक व्हाईल Y क्रोमोझोम इज ॲक्रोसेंट्रिक. आता इथं आपण परत डायग्रॅम बघूया. X क्रोमोझोम कसा असतो? हा मेटासेंट्रिक आणि Y क्रोमोझोम हा ॲक्रोसेंट्रिक असतो. त्यामुळंच दिसताना आकार लांबीनं जास्त कोण दिसतोय? X क्रोमोझोम दिसतोय. Y क्रोमोझोम कमी आकाराचा दिसतोय. बरोबर. त्यानंतर X क्रोमोझोम हॅज लार्ज अमाऊंट ऑफ यू क्रोमॅटिन अँड स्मॉल अमाऊंट ऑफ हेट्रोक्रोमॅटिन. आता हे यू क्रोमॅटिन, हेट्रोक्रोमॅटिन काय प्रकार आहे? ह्याच्या अगोदर आपण बघितलं आहे, पण आणखीन रिव्हिजन. यू क्रोमॅटिन हॅज लार्ज अमाऊंट ऑफ DNA मटेरियल, हेन्स जेनेटिकली ॲक्टिव्ह. हा यू क्रोमॅटिन जो असतो की नाही त्याच्यामध्ये DNAचा प्रमाण जास्त असतं. आता यू क्रोमॅटिन आणि हेट्रोक्रोमॅटिन हे कशामुळे बनतात? मग अशी मी बऱ्याचदा सांगितले तुम्हाला की क्रोमोझोम कशापासून बनतात? DNA आणि प्रोटीन. बरोबर. आता ज्या ठिकाणी DNAचं प्रमाण जास्त आहे आणि प्रोटीनचं प्रमाण कमी आहे त्याला आपण यू क्रोमॅटिन असं म्हणतो. बरोबर. जिथं DNA जास्त आहे आणि प्रोटीन कमी आहे त्याला काय म्हणायचं? यू क्रोमॅटिन. आणि ज्या ठिकाणी DNA कमी आहे आणि प्रोटीन जास्त आहे त्याला म्हणायचं हेट्रोक्रोमॅटिन. त्याला काय म्हणायचं? हेट्रोक्रोमॅटिन. म्हणजे लक्षात ठेवा, यू क्रोमॅटिन म्हटलं की लार्ज अमाऊंट ऑफ DNA आणि हेट्रोक्रोमॅटिन म्हटलं की लार्ज अमाऊंट ऑफ प्रोटीन. त्यामुळं जेनेटिकली ॲक्टिव्ह कोण राहणार बघा? DNA जिथं जास्त आहे तो जेनेटिकली ॲक्टिव्ह असणार आहे. त्यामुळे यू क्रोमॅटिन हा जेनेटिकली ॲक्टिव्ह असतो आणि हेट्रोक्रोमॅटिन हा जेनेटिकली लेस ॲक्टिव्ह असतो. बरोबर. त्यामुळं X क्रोमोझोममध्ये काय आहे? लार्ज अमाऊंट ऑफ यू क्रोमॅटिन आहे, म्हणजेच लार्ज अमाऊंट ऑफ DNA आहे. त्यामुळं X क्रोमोझोम हा जेनेटिकली ॲक्टिव्ह असतो. याच्या विरुद्ध Y क्रोमोझोम हॅज स्मॉल अमाऊंट ऑफ यू क्रोमॅटिन. यू क्रोमॅटिन स्मॉल म्हणजे DNAसुद्धा स्मॉल अमाऊंट आहे आणि लार्ज अमाऊंट ऑफ हेट्रोक्रोमॅटिन म्हणजे हे हेट्रोक्रोमॅटिन जास्त आहे. हेन्स जेनेटिकली लेस ॲक्टिव्ह. हा Y क्रोमोझोम जो असतो तो कसा असतो? जेनेटिकली लेस ॲक्टिव्ह असतो. सांगायचं तात्पर्य हे की X क्रोमोझोम एक जेनेटिकली मोर ॲक्टिव्ह आणि Y क्रोमोझोम एक जेनेटिकली लेस ॲक्टिव्ह. आला फरक लक्षात? त्यानंतर बोथ X अँड Y क्रोमोझोम शोज होमोलोगस अँड नॉन होमोलोगस रिजन. आता ह्या दोन्ही क्रोमोझोममध्ये तुमच्या पुस्तकात डायग्रॅम असेल बघा की ह्या दोन्ही क्रोमोझोममध्ये होमोलोगस आणि नॉन होमोलोगस रिजन असतात. आता होमोलोगस म्हणजे काय? तर होमो म्हणजे सेम, X आणि Yमध्ये पण रिजन आहे, दोन्हीकडं पण आहे, त्याला म्हणायचं होमोलोगस रिजन. आणि नॉन होमोलोगस रिजन म्हणजे काय? की जो रिजन Xमध्ये आहे पण Yमध्ये नाही. बरोबर. Yमध्ये आहे पण Xमध्ये नाही.
असा रिजन म्हणजे दोघांमध्ये सारखा नसणारा रिजन, याला म्हणायचं नॉन होमोलोगस रिजन. होमोलोगस रिजन शोज सिमिलर जीन व्हाईल नॉन होमोलोगस शोज डिसिमिलर जीन. म्हणजे दोघांचा जो सारखा भाग आहे त्या भागाला होमोलोगस रिजन म्हणायचं आणि त्याच्यामध्ये जीन असणारे ती सुद्धा सारखीच असतात. एक्सवरती पण असणार आहेत आणि वायवरती पण असणार आहेत, त्याला दोन्हीकडे सारखे जीन असणार आहेत, सिमिलर जीन. आणि हा जो नॉन होमोलोगस रिजन असतो याच्यामध्ये डिसिमिलर जीन असतात. म्हणजे जे जीन एक्सवरती असणार आहेत ते वायवरती नसणार आहेत आणि जे वायवरती असणार आहेत ते एक्सवरती नसणार आहेत. हा ह्यातला मुद्दा आहे. क्रॉसिंग ओव्हर ऑकर्स ओनली बिटवीन होमोलोगस रिजन ऑफ एक्स अँड वाय क्रोमोझोम. आता क्रॉसिंग ओव्हर म्हणजे काय, तर क्रॉसिंग ओव्हर म्हणजे थोडक्यात जीनची देवाणघेवाण. दोघांमध्ये एका क्रोमोझोममधला जीन दुसरीकडे जातो, दुसऱ्या क्रोमोझोममधला जीन पहिल्यामध्ये येतो. हे जे एक्सचेंज ऑफ जीन आहे याला काय म्हटलं जातं, क्रॉसिंग ओव्हर. आणि हे क्रॉसिंग ओव्हर कोणामध्ये होतं, तर जे होमोलोगस रिजन आहे म्हणजे दोन्ही क्रोमोझोममध्ये असणारा रिजन त्याला होमोलोगस रिजन म्हणायचं. याच रिजनमध्ये क्रॉसिंग ओव्हर होत असतं. नॉन होमोलोगस रिजन ऑफ एक्स क्रोमोझोम इज लॉंगर. बघा आता मी काय सांगते, असं समजूया की आता हा खालचा जो रिजन आहे, हा खालचा हा एक्स क्रोमोझोम आहे आणि हा वाय क्रोमोझोम आहे असं आपण कन्सिडर करूया, ठीक आहे. किंवा हा एक्स आणि हा वाय असं आपण कन्सिडर करूया. आता हा खालचा जो रिजन आहे हा आणि ह्याचा खालचा रिजन हा होमोलोगस आहे असं समजूया, दोन्ही सारखेच, हा आणि हा सारखा आहे असं समजूया. आणि हा वरचा जो भाग आहे ह्याचा शॉर्ट आहे, हा वाय क्रोमोझोम याचा शॉर्ट आहे आणि हा एक्सचा लॉंग आहे, बरोबर. तर काय सांगितले बघा, नॉन होमोलोगस रिजन ऑफ एक्स क्रोमोझोम हा त्याचा नॉन होमोलोगस रिजन आहे. हा एक्सचा हा कसा आहे, इज लॉंगर अँड कंटेन्स मोर जीन्स दॅन नॉन होमोलोगस रिजन ऑफ एक्स क्रोमोझोम. बघा हे दोन्ही खालचे होमोलोगस रिजन आहेत, हा एक आणि हा एक. समजते का बघा, हा एक्स क्रोमोझोम आहे असं समजायचं, हा वाय क्रोमोझोम आहे असं समजायचं. हा खालचा जो रिजन आहे ह्याला होमोलोगस म्हणायचं आणि वरचा जो आहे तो नॉन होमोलोगस आहे म्हणायचं. आता या एक्सच्या नॉन होमोलोगस रिजनमध्ये जीनची संख्या जास्त असते कारण त्याचा आकार जास्त आहे, बरोबर, साधं लॉजिक आहे. आणि वायचा जो रिजन आहे नॉन होमोलोगस तो शॉर्ट आहे, त्यामुळे तिथं जीनची संख्या ॲटोमॅटिकली काय होणार आहे, कमी होणार आहे. त्यानंतर एक्स लिंक्ड जीन्स आर प्रेझेंट ऑन नॉन होमोलोगस रिजन अँड एक्स क्रोमोझोम व्हाईल वाय लिंक्ड जीन्स आर प्रेझेंट ऑन नॉन होमोलोगस रिजन ऑफ वाय क्रोमोझोम. म्हणजे थोडक्यात बघा, हा जो नॉन होमोलोगस रिजन आहे की नाही दोन्ही क्रोमोझोमचा, ह्या एक्सवरती नॉन होमोलोगस रिजनवरती जे जीन असणार आहेत त्यांना म्हणायचं एक्स लिंक्ड जीन आणि वायवरती असणार आहेत त्यांना म्हणायचं वाय लिंक्ड जीन. कुठं, जो नॉन होमोलोगस रिजन आहे त्या रिजनवरती. तर थोडक्यात एक्स आणि वायच्या नॉन होमोलोगस रिजनवरती जे जीन असतात ते त्यांच्या नावानं ओळखले जातात, एक्स लिंक्ड जीन आणि वाय लिंक्ड जीन. लक्षात आलं. तर इथं आपण आज काय बघितलं, क्रोमोझोम ही कन्सेप्ट बघितली. ह्या क्रोमोझोममध्ये बरेच मुद्दे आपण कवर केले. सुरुवातीला क्रोमोझोम त्याचा साईज शेप किती असतो, वॉल्डियर यांनी त्याचा शोध लावला. त्यानंतर पुढची कन्सेप्ट बघितली नंबर ऑफ क्रोमोझोम, नेमक्या नंबर किती असतो प्रत्येक स्पीसीजमध्ये. आपण त्याची संख्या बघितली नाही पण ज्या टर्म आहेत, यूप्लॉइडी, अनयूप्लॉइडी, बरोबर. त्यानंतर हॅप्लॉइड, डिप्लॉइड, ट्रिप्लॉइड, टेट्राप्लॉइड ह्या कन्सेप्ट आपण बघितल्या. त्यानंतर स्ट्रक्चर, क्रोमोझोमची रचना कशी असते, त्यामध्ये कुठले कुठले आहेत, सेंट्रोमियर आहे, त्यालाच प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन म्हणायचं. त्यानंतर सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन 2 असतात, एका बाजूला टिलोमियर, एका बाजूला सॅटेलाईट, बरोबर, हे कन्सेप्ट आहेत. त्यानंतर पुढचं आपण बघितलं टाईप्स ऑफ क्रोमोझोम. सेंट्रोमियरची जी पोझिशन आहे त्यावरून मेटासेंट्रिक, सब मेटासेंट्रिक, ॲक्रोसेंट्रिक, टिलोसेंट्रिक हे क्रोमोझोमचे 4 प्रकार पडतात. आणि त्यानंतर सेक्स क्रोमोझोमची जोडी आपण बघितली. सेक्स क्रोमोझोम म्हणजेच एक्स आणि वाय क्रोमोझोम थोडक्यात. तर त्यांच्यामध्ये वेगवेगळे बदल काय आहेत ते सुद्धा आपण बघितले. तर या तासाला आपण इथं थांबूया. थँक्यू.